खासदार निलेश लंके यांनी मागच्या शिवजयंतीला 19 तारखेला गडकोट संवर्धनाच्या मोहिमेची घोषणा केली। त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन गडकोट किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आणि बघता बघता हजारो मावळे आज त्यांच्या या गडकोट संवर्धन करण्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आज सहभागी होत आहेत। महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून हे आमचे मावळे आज या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आज आजच्या दिवशी या रविवारी त्यांनी बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गड या गडाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे आणि आज आपण बघताय शेकडो तरुण आज या मोहिमेत सहभागी आहेत। खासदारांनी देखील सगळी झाडं स्वतः रंगवून काढलेली आहेत, स्वतः खुरप घेऊन भिंतीवर उगवलेली झाडं तोडण्याचं काम देखील ते स्वतः करतायत। अनेकांनी त्यात सहभाग दाखवलाय, पण त्यांनी पुढाकार घेतला। या धर्मवीर गडाचं सगळ्यात महत्व हे आहे, हा जवळपास 110 एकरात पसरलेला किल्ला आहे। सगळी तटबंदी जवळपास आजही काही प्रमाणात शाबूत आहे, पण मुख्य किल्ला कोसळलेला आहे। पण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर मध्ये पकडल्यानंतर इथं आणण्यात आलं आणि औरंगजेबाने देखील इथं मुक्काम आपला हलवला, इथं आला आणि औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी भेट ही या ठिकाणी झाली। पहिली भेट आग्र्याला झालेली, त्यानंतर ही दुसरी भेट झाली आणि या ठिकाणी औरंगजेबाने त्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने काही अटी घातल्या किंवा काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाला उत्तर न देण्याचा बाणेदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला। फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अनन्वित छळ याच किल्ल्यावर झाला। तो कवी कलशांच्या समोर झाला, कवी कलशांचाही झाला छळ, पण छत्रपती संभाजी महाराजांचा प्रचंड छळ हा औरंगजेबाच्या समोर झाला आणि औरंगजेबाच्या या क्रूर वागणुकीत छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणाने स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, पण मराठी राज्याची मान खाली झुकून दिली नाही। हे या धर्मवीर गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा धर्मवीर गड आज त्यांनी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवडला। पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं, मी त्यांचे आभार मानतो की या मोहिमेत अनेक जण सहभागी झाले, त्यांनी निमंत्रण देऊन आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली। छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज हे प्रत्येकाच्या रक्तात थांबत असताना मनुष्य कारण एकदम बाल या गडावर जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा दिसायला मिळत आहे। कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही, फक्त आम्ही जनतेला तरुणांना आव्हान केलं, शिवभक्तांना आम्ही येतोय, तुम्ही या गडकिल्ला मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी। तर या ठिकाणी अनेक युवक, राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहे। गडकिल्ल्याची परिस्थिती काय आहे, या गडाची परिस्थिती काय आहे? या गडाची परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे। मी आता दिल्लीला गेल्यानंतर पुरातत्व खात्याला पत्रव्यवहार करून याला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे। कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे। यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड, बहादूरगड ही वास्तू युवकांसाठी नव्हे, अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तिदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा काही कालखंड, संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे, म्हणून ही वास्तू एक स्फूर्तिदायी आहे।
आजपर्यंत कोणताच खासदार असं झाडांना कलर मारताना दिसेल नाही, हातात फावडा कचरा उचलतोय. नेमका संदेश काय द्यायचा, काय सांगायचं काय? मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी काम करतो मावळ्यासारखं. इथं कोण नाही, हे पदवीत कोण नाही. इथं अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहे. इथं आपण सगळ्यात पहिलं कोण आहे, आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांचे आपण मावळे आहोत. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका. असा किल्ला कोणता? आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर, पुढल्या महिन्यात रायरेश्वर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली, तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे. मी स्वच्छतेसाठी काही भेटवस्तू पण इथं दिली आहे, परत आवाहन करताय. आम्ही त्या प्रत्येक गडावर गेल्यावर जे डस्टबिन आहेत ना, ते इथं ठेवून जातो आम्ही. कारण डस्टबिन आल्यानंतर आलेले लोक पायाला आल्यानंतर कुठं कचरा नाही गेला पाहिजे. बाटल्या, हे सगळ्यात महत्त्वाचा भयंकर प्रश्न आहे तो देशापुढंच आहे, तो प्लॅस्टिकचा. त्यामुळं प्लॅस्टिकच्या कचरा संकलित झाला पाहिजे म्हणून आम्ही डस्टबिन ठेवून जाणार आहे. आम्ही तर आता साफ करून चाललो आहे, सगळं साफ करून चाललो आहे. म्हणजे अजून साफ करणार आहे काही, थोडंफार राहिले मंदिरं, मग डस्टबिन ठेवून जाणार आहे. आणि या ठिकाणच्या आठवणी अविस्मरणीय आमच्याबरोबर असणार आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने एवढं राजकारण केलं जातं, संभाजी महाराजांच्या नावाने एवढं राजकारण केलं जातं. संभाजी महाराजांच्या नावाने सगळं राजकारण, शिवाजी महाराजांच्या नावाने. पण त्यांचे जे वास्तू आहेत त्यांची अशी पडझड झालेली आहे, एवढी घाण पडली. राजकारत्यांना माझी विनंती आहे, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करता. तर आता ह्या गडांसाठी आपण जास्तीत जास्त निधी सरकारच्या माध्यमातून आणला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही सत्तेतले असू किंवा आम्ही सत्तेच्या बाहेरचे असू, आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ईद आल्यानंतर आपण मावळे या भूमिकेतून आपल्या ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजेत, सुसज्ज अवस्थेत दिसल्या पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. इतर पक्षातले नेते पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले तर त्यांना तुम्ही निमंत्रण द्याल का, किंवा तुम्ही त्यांना या ठिकाणी शिवभक्त म्हणून प्रत्येक कुणी पण येऊ शकतं. इथं आलेला माणूस कुठल्या पक्षाचा, पार्टीचा, याच्याशी आम्हाला ह्या विचाराशी बांधिलकी नाही. आमची बांधिलकी आहे ती म्हणजे या ठिकाणी आलेला मावळा, हा सगळ्यात महत्त्वाची आमची बांधिलकी. आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब रात्री मुक्कामी होते गडावर. आता ते स्वतः साफसफाई चालू आहे त्यांची. ते सुद्धा आता कलर विलर लावतात, वर गेले ते साफसफाई करतायत. ते नुसतं आम्ही मावळे, जो मावळा फक्त दिखाव फोटो काढायला तो मावळाच नाही छत्रपतींचा शिवरायांचा. आता घाम आला पाहिजे ना अंगातून, आहे का नाही. जतन करावं लागेल मग नाही ते सगळं नाम चुना